काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला, नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण पाराशर ऋषी नैमिषारण्यात बसलेल्या ऋषींना संध्या सांगत होते। संध्येचं विधान काय आहे, कशी करायची आहे हे सांगत होते। भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या कर्मठ ब्राह्मणाला पाराशर स्मृतीमध्ये सुद्धा जे संध्येचं विधान सांगितलंय त्याबद्दल सांगत होते। आणि ते सांगत असताना अर्घ्य प्रातः माध्यान्ह सायम या 3 वेळेस अर्घ्य द्यायचे आहेत। प्रातः आणि माध्यान्ह उभं राहून अर्घ्य द्यायचे, सायम बसून अर्घ्य द्यायचे। अर्घ्य का द्यायचे याचे कारण सांगत असताना सूर्याशी युद्ध करण्याकरता रोज कोटी राक्षस येतात आणि जर समजा सूर्याचा पराभव झाला तर दिवस रात्र होणार नाही, म्हणून ब्राह्मण मंत्रयुक्त जे अर्घ्य देतो त्या मंत्रांनी त्या अर्घ्याची वज्रायुध होतात, ती जाऊन राक्षसांना लागतात आणि राक्षसांचा पराभव होतो। पराभवीची प्रतिदिवशी रोज असंच होतं, राक्षसांचा पराभव होतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा ते राक्षस येतात। दैत्य अस्ति ब्रह्मवस, दैत्य काही दैत्य हे ब्राह्मण वंशातले आहेत। दैत्य अस्ति ब्राह्मवंश, त्यासी वधिल्या घडती दोष। ते दैत्य असले तरी ब्राह्मण वंशातले आहेत, त्यामुळे त्यांचा वध झाला तर त्याचा दोष लागतो आणि दोष लागू नये म्हणून अर्घ्य दिल्यानंतर हातामध्ये पाणी घेऊन स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायची आहे। तेव्हा आसावादित्यो ब्रह्मा हे म्हणायचं आहे की त्याचे दोष लागू नये। आमच्या वज्रायुधानी जर ब्रह्महत्या घडली असेल, ब्रह्महत्येची पातकासी भूमी प्रदक्षिणा होय नाशी। ब्रह्महत्येचं पातक घडलं असेल तर भूमी प्रदक्षिणा केल्याने त्याचा दोष जातो। मग 4 पावले फिरता कैसी भूमी प्रदक्षिणा पुण्यासे माहोय असावा नित्य ब्रह्मा म्हणतात ना, स्वतः भूमी प्रदक्षिणा मारताना ते 4 पावलं चालली तर ती भूमी प्रदक्षिणा कशी, म्हणून त्याला तो मंत्र सांगितलेला आहे। संध्या करावयाचे स्थान आणि त्याचे फलविधान। कुठे संध्या केल्याने किती फलप्राप्ती होते। घरी करिता प्रतिदिनी, रोज तुम्ही घरी संध्या केली, एकची फळावधरा, एकच फळ आहे। रोज घरी संध्या केल्याने एकच फळ आहे। दशफळ ग्रामा बाहेर, गावाच्या बाहेर कुठे तुम्ही संध्या केली तर 10, घरी 1 फळ, ग्रामाबाहेर 10 फळ। नदीसी केलिया शताधिका, नदीवर केलं
तर 100 पट पुष्कर तीर्थी सहस्रायिका. पुष्कर राजस्थान मध्ये आहे, ज्या ठिकाणी ब्रह्माचं मंदिर आहे. फार सुंदर ठिकाण आहे. या पुष्करला जर तुम्ही ऋग्वेदामध्ये पुष्कराचं वर्णन करताना पुष्कर आद्य निमिषते, पुष्कर तीर्थ हे आद्य तीर्थ म्हणून गणलं गेलं आहे ऋग्वेदामध्ये. पुष्कर आद्य निमिषते. या पुष्कर तीर्थावर जर संध्या केली तर सहस्राधिक फल आहे. आणि गंगा, सुर नदी, गंगेसारख्या पवित्र नद्या, मग नर्मदा, कावेरी, शरयू, क्षिप्रा, सिंधू, यमुना, या ज्या सगळ्या नद्या आहेत, यांच्या ठिकाणी जर संध्या केली तर कोटी फळ असे. बघा, घरी 1 फळ, गावाबाहेर 10 फळ, नदीला 100 फळ, पुष्कर तीर्थाला 100, आणि गंगा सारख्या नदी म्हणजे नर्मदा, कावेरी, सिंधू यांच्या स्थानी केलं तर कोटी फळ. हे संध्येचं फळ पाराशरांनी पाराशर स्मृतीमध्ये लिहून ठेवलं आहे. आणि ते नैमिषारण्यात बसलेल्या ऋषींना सांगताय. सुरापान दिवा मैथुन अनृतादि वाक्ये पापे जाण. अहो, तुम्ही संध्या केली तर मदिरा प्राशन केल्याचं पाप, मैथुनादी कृत्य केल्याचं पाप निघून जातं. संध्या बाहेर करिता क्षण जळती दोष तात्काळ. संध्या जर बाहेर केली तर हे जे सगळे दोष आहेत ते तात्काळ जातात. स्थाने असती जप करावयासी. आता जप करण्याची ठिकाणं आहेत. कुठे कुठे जप करावा? जप कराची स्थाने विस्तार सांगेन तुम्हासी. जप कुठे कुठे करावा त्यांची जी स्थानं आहेत त्याचा विस्तार पूर्वक सांगतो, असं पाराशर ऋषी त्या ऋषींना सांगतात. तसंच भगवान नरसिंह सरस्वती स्वामी त्या ब्राह्मणाला सांगतायत. ऐक, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी एक चित्त परियेसी. जप केल्या घरी ऐका. घरी जर जप केला तर त्या जपाचं फळ एक आहे. बाहेर द्विगुणी फळ अधिका. बाहेर जप केला तर दुप्पट फळ आहे. नदी तीरी तिप्पट फळ आहे. घरी 1, बाहेर दुप्पट, नदी तीरी तिप्पट. गोस्थळ वृंदावन, ज्या ठिकाणी गायींचा गोठा म्हणा किंवा ज्या ठिकाणी गायी बी असतील, वृंदावनला म्हणा, तिथे दसपट. अग्निहोत्र स्थानिका, अग्निहोत्र असेल किंवा अग्नी प्रज्वलित असेल, यज्ञयागाच्या ठिकाणी 100 पट फळ असेल. घरी 1, बाहेर 2, नदी तीरी 3, गोवर्धन वृंदावन 10, अग्निहोत्र स्थानी 100 पट. तीर्थदेवता ज्या आहेत त्या ठिकाणी जर केलं तर सहस्रपट, शतकोटी, फक्त 100 कोटी फळ हरिसान्निधिनी आहे. हरी म्हणजे विष्णू. विष्णूच्या सान्निध्याने जप केला असता 100 कोटी फळ
आहे. ईश्वर सान्निध्य आणि कुठल्याही देवतेच्या सान्निध्यात मग गणपती, मारुती, दत्त, शंकर, विष्णू, ब्रह्मा अनंत आहे, अनंत देवता आहे. त्या कुठल्याही देवतेच्या स्थानी जप केला असता अनंत फळ असे. अनंत म्हणजे याला अंतच नाही, नुसताच येणार नाही असं फळ मिळतं. जप करता आसनासी, आसनावर बसून जप केला तर त्याचंही फळ सांगतो. पराशर म्हणतात आसनावर जप केला असता आसनासी विधी निषेध आहे परियेसी पुण्य पाप बोलिले असे. काष्ठासनी बैसोन जप करिता मनोहरी, काष्ठाचं त्याच्यावर बसून जप केला तर दुःख भोगी निरंतर अभागी पुरुष तो होय. पल्लव शाखांसी बसता, पानाची झाडं बिड हे झाडांची पानं बिन टाकून त्याच्यावर बसून जप केला सदा होय दुश्चिता. वस्त्राच्या आसनावर केला, वस्त्रासनी दरिद्रता. बघा कशावर बसल्याने काय काय प्राप्त होतं. वस्त्रासनी दरिद्रता, पाषाणासी व्याधी, दगडावर बसून जप केला पाषाणाशी व्याधी होय. पण भस्मासनी व्याधी नाश, भस्माच्या आसनावर बसून जप केला व्याधींचा नाश होतो. कंबळाच्या आसनावर जप केला सुख संतोष. कृष्णाजिनावर जप केला ज्ञान प्रकाश. व्याघ्राचरणी वाघाच्या कातड्यावर जप केला तर मोक्ष स्त्री. कुशासनी वशीकरण, कुश म्हणजे दर्भ, दर्भासनावर जप केला वशीकरण प्राप्त होते. सर्व रोगांचं अपहरण होतं. पापे जाती पळून आयु प्रज्ञा अधिक होय. कुशासनी बसल्यावर जर जप केला तर पापांचा तर नाश होतोच, सर्व रोगांचाही नाश होतो आणि आयुष्य आणि विद्या प्रदान होते. इत्तेक्षर मंत्रासी जपावा तुम्ही पवित्र. ध्यान करावे गायत्री, गायत्रीचं ध्यान करायचं आहे. समस्त पापे हरती देखा. गायत्रीचं ध्यान केल्यावर सगळ्या पापांचा नाश होईल. गायत्रीचे स्वरूपाता अभिवन असे वर्णिता. गायत्रीचं रूप कसं आहे, स्वरूप कसं आहे. रक्तांगी वास रक्ता हंस वाहन असे देखा. गायत्रीचं वाहन हंस आहे, आकार ब्रह्मा आहे, आधी देवता. चतुर्भुज आहे, चतुर्वक्त्र आहे, कमंडलू आहे. अशा त्या गायत्रीचं स्वरूप आहे. ऋग्वेद असे समागमी अग्निहोत्र फल आवाहयामी. मग आया तू वरदा देवी. ब्राह्मणांनी हे सगळं गायत्रीचं वर्णन करताना आया तू वरदा देवी असं म्हणायचं आहे. त्या मंत्राशी ऋषी देवता गायत्री सदृश असे ख्याता. प्रातःसंध्या तुम्ही करिता विधी तुम्हा सांगितला.
प्रातःसंध्येच्या विधीच्या विषयी पाराशरांनी सांगितलं. गायत्री देवता, गायत्री अनुष्ठुप छंदा, ओम आदित्य देवता देवा हे प्रातःसंध्या म्हणतात. भेद गायत्री देवता, गायत्री छंद, हे जे संध्या करतात त्या सगळ्यांना हे लक्षात येईल. प्रातःसंध्येचं करताना सुद्धा ध्यान आहे. पराशर ऋषी म्हणतात प्रातःसंध्येचे ध्यान सांगे नायिका ऋषीजन, रक्तांगी रक्त वसन हंस वाहिनी आरूढ असे, चतुर्बाहू चतुर्मुखी कमंडलू धरिला विखे. गायत्रीचं किती सुंदर वर्णन पाराशरांनी केलेलं आहे. ओंकार शिखाम आवाहयामी, छंद ऋषीन आवाहयामी, श्रियम आवाहयामी, बलम आवाहयामी, अशा प्रकारे मंत्र म्हणून प्रातःकाळी संध्या करावी सुवेळी. आता सुवेळी हे सांगताना पाराशरांनी आधीच सांगितलंय. सूर्योदयाच्या वेळेसच संध्या करावी, कारण त्यावेळेस सूर्याबरोबर तुम्ही जे अर्घ्य देता त्या मंत्रांनी वज्रायुध सूर्याबरोबर असतात. आता माध्यान्ह काळी जी संध्या करायची त्याचं ध्यान हे वेगळं आहे, त्याचं आवाहन वेगळं आहे. आधी भुरो सावित्री ध्यान, प्रातःकाळी गायत्री, माध्यान्ह काळी सावित्री ध्यान आहे. बरं, हे सावित्री ध्यान कसं आहे? यवन अवस्था माध्यान्ह, दुपारच्या वेळेस यवन अवस्था आहे. श्वेतांगी श्वेत वस्त्र, पांढरं अंग आहे, पांढरं वस्त्र आहे. वाहन वृषभलिका, पवित्र वृषभ म्हणजे बैल. उकार रुद्रगण देवता, बरोबर रुद्रगण देवता आहे. बर हिला पंचमुख असे देखा, 5 मुख आहेत. हात अभय हस्त देखा, आशीर्वाद देणारा हात आहे माध्यान्ह काळी. रुद्राक्ष माळा, त्रिशूळ धारका, एका हाताने आशीर्वाद देते आहे, एका हातामध्ये त्रिशूळ आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत. सकाळी ऋग्वेद बरोबर आहे, माध्यान्ह काळी यजुर्वेद बरोबर आहे. अग्निष्टोम फल आहे. ओंकार शिखाम आवाहयामी, छंद ऋषीम आवाहयामी, श्रियम आवाहयामी, रियम आवाहयामी. हे माध्यान्ह. प्रातः स्वरूप बघितलं, माध्यान्ह स्वरूप बघितलं. आता सायम ध्यान सांगेन. आता सायम संध्ये करता गायत्रीचं ध्यान कसं आहे? ध्यानपूर्वक सांगेन. अभिभिरो सरस्वती वृद्धा, सरस्वतीचं वृद्ध स्वरूप आहे, म्हणजेच ती सायम संध्या आहे. कृष्णांगी कृष्ण वस्त्र परिधान, कृष्ण म्हणजे काळं वस्त्र, काळं वस्त्र परिधान केलेली आहे. अभिभुरो सरस्वती वृद्धा, कृष्णांगी कृष्ण वस्त्र परिधा. पण हिचं वाहन काय आहे? गरुड वाहन. मकार विष्णू देवता, चतुर्भुज, ही पण 4 हातांची आहे, गरुडावर बसलेली आहे. शंख चक्र
हातामध्ये गदा पद्म हे धारण केलेलं आहे. शंख चक्र गदा पद्म, गदा पद्म धारण हस्ता. बर सकाळ गायत्री बरोबर ऋग्वेद आहे, दुपारी गायत्री बरोबर यजुर्वेद आहे, आणि आता संध्याकाळी सामवेदा सहित जाणा, वाजपेय फेर जाणा, सायं संध्या असे धान करावे ऐका तुम्ही ब्राह्मण. बर सकाळी एक सांगितलंय, दुपारी एक सांगितलंय, आता संध्याकाळी काय सांगतायत पाराशर ऋषी? ओंकार शिखामावायामी, छंद ऋषीम आवायामी, श्रियम आवायामी, बलम आवायामी, पंचशीर्षे उपनयने विनियोगः. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता गायत्री छंदः, उदात्त स्मरित स्मरः, अग्नि वायू सूर्य देवता गायत्री त्रिष्टुप छंदा, ब्रह्मा विष्णु महेश्वर देवता रग यजो सामानी स्वरूपाणी आवाहने पत्य. हे सगळे श्लोक तुम्हाला संध्येच्या वेळेस म्हणायचे आहे. ऐसे त्रिपदा गायत्रीसी, ही त्रिपदा गायत्री आहे, सकाळ दुपार संध्याकाळ. आता विधान जपासी सांगेन ऐका एकचित्ते. आता जपाचं विधान सांगितलंय की जप कसा करावा, जप करण्याचं पद्धत काय. ममो दुरित क्षयद्वारः श्री परमेश्वर प्रीत्यर्थ जपे विनियोगः, असा संकल्प सोडायचा आहे. आणि ओम अम नाभी, जप करायच्या आधी न्यास आहे. ओम अम नाभी वम हृदये मम कंठे भो अक्षर मात्रेसी, गायत्री असे छंदासी, अग्निर्देवता परियेसी, विश्वामित्र ऋषी देखा. या जपाचं जे विश्लेषण सांगितलं आहे पाराशरांनी, अतिशय सुंदर आहे. कारण मंत्रामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. तो मंत्र तुम्हाला प्राप्त झाला, तो मंत्र सिद्ध झाला, तर त्या मंत्राने काहीही अशक्य नाही. या मंत्राचं विधान पाराशर ऋषींनी, प्रत्येक मंत्राला जपसंख्या आहे हे लक्षात ठेवा. पण हा मंत्र जप कशा पद्धतीने करावा, कारण जपाच्या 4 पद्धती सांगितलेल्या आहेत. परा पश्चंती मध्यमा वैखरी. परा म्हणजे नाभी, पश्चंती म्हणजे हृदया, कंठ म्हणजे कंठातनं, आणि वैखरी म्हणजे मुखातनं. मुळात पश्चंती जप हा सर्वश्रेष्ठ आहे. जपामध्ये एकाग्रता महत्वाची आहे. याची काही उदाहरणं किंवा काही आलेख मी तुम्हाला उद्या सांगेन, कारण आता तेवढा वेळ नाही आहे. पण जप परा असावा, पश्चंती असावा, मध्यमा असावा, किंवा कंठे असावा, किंवा वैखरी असावा. जप कुठला श्रेष्ठ आहे याच्या मागची कारणमीमांसा काय आहे. अहो वेदांमध्ये, स्तोत्रांमध्ये
ग्रंथांमध्ये प्रत्येक गोष्ट जी लिहिली आहे ना त्या सगळ्या सत्यता आहेत, पण आपण त्याचा अनुभव घेत नाही आणि मग आपण नावाशेवाला मोकळे होतो. आता सहज जाता जाता मी तुम्हाला सांगतो की असं म्हणतात 13 कोटी रामनामाचा जप केला तर प्रभू रामचंद्रांचं दर्शन होतं. आता हे सत्य आहे, हे असत्य बिलकुल नाही. पण जवळजवळ मला तरी वाटतं 99% का 100% लोकांना रामाचं दर्शन झालेलं नसेल. मी खात्रीने सांगतो. मग का नाही झालं? 13 कोटी जप करून सुद्धा रामाचं दर्शन का होत नाही? मग लिहिलं ते खोटं आहे का? तर लिहिलं ते खोटं नाही, पण तुमची पद्धती याला जास्त विशेष आहे. म्हणून जपाविषयीचं विस्तृत पाराशरांनी तर सांगितलंच आहे, भगवान नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलंय. पण मी स्वतः उद्या तुम्हाला परा पश्चंती मध्यमा वैखरी आणि 13 कोटी जप केल्यानंतर किंवा मृत्युंजयाचा जप केल्यानंतर त्याचं फळ का मिळत नाही याचं अगदी विवेचन देताना पुराव्यानिशी मी तुम्हाला देईन. आपण याविषयी उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.